मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर. बिनधास्त, थेट, खरं. काय झालं होतं की यशवंत नाट्य मंदिर हे त्यावेळेला खूपच अडचणीत होतं. खूप घाण जमली होती आणि थिएटर चालू पण नव्हतं. मच्छिंद्र कांबळेंनी प्रयत्न केले, पण ते फार सफिशियंट नव्हते. म्हणण्यासारखे नव्हते. त्याला बेसिकली गव्हर्नमेंटने पैसा दिला नाही, असं झालं. मी म्हणलं की पैसे मिळाल्याशिवाय आपण थिएटर सुरू करू शकत नाही. म्हणून आम्ही काय केलं की मीटिंग ठेवली. जयंत पाटलांना बोललो, कारण जयंत पाटील त्यावेळेला कोषाध्यक्ष काय अर्थमंत्री होते आणि सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते. तर जयंत पाटील एक दिवस ऑफिसमध्ये आले परिषदेमध्ये आणि ते इंजिनियर असतो, तर मॅप उघडला जाईल, हे रिनोव्हेट करायचं म्हणलं. तर ते मला विचारलं की काय किती पैसे लागतील, तुम्ही अंदाज काय तुमचा? तो अंदाज मी काय कोटी शब्द माहितच नव्हता त्यावेळेला. आम्ही लाखात बोलायचो, मी प्रदीप कपूर लाखात बोलायचो. आणि म्हणलं 4 लाख 5 लाख, कारण आकडे माहितच नाही आम्हाला. ते म्हणले 5 लाख. जब्बार पटेल मागवते 5 करोड. आता माझं डेरिंगच आहे ना, म्हटलं 5 करोड. 5 करोड ठीक आहे, 4 करोड देत मी असं आणि हातात बसला. म्हण 4 करोड आणि मिल गए. आणि चेक एका चेक नाही. अरे बाप रे, तोच दिवस म्हणजे आमचा बैलपोळा दिवस होता तो. चेक मिळाला आणि तो आजूबाजू धुवा केला आम्ही. तो अर्थात आम्ही करेक्ट काम केलं त्याचं. नाही, पण खरंच अतिशय प्रॉपर ठिकाणी आणि इतकं सुंदर नाट्य संकुल झालं. त्या कामामध्ये बाळ कर्वे यांचा प्रचंड फायदा झाला, मला मदत झाली मला. याचं कारण ते स्वतः सिव्हिल इंजिनियर होते. ते बीएमसी मधून सर्व्हिस करत होते आणि ते माझ्या बरोबर होते. तर त्यामुळे हे थिएटर किरकोळ होतं बाहेर. आणि सिव्हिल इंजिनियर बरोबर असल्यावर काय डिझाईन सगळं चकाचक करत.